नमस्कार. ही आहे माझ्या गांडूळ नशिबातली मौल्यवान सकाळ आणि सकाळी मी मस्तपैकी दाबून असा नाश्ता केला आणि चहा घेतला आणि मी लगेचच जेवणाची तयारी केली. आणि आज मी जेवणात बनवणार होती मटण बिर्याणी करणार होती मी आज. आणि छानपैकी मटण धुवून घेतलं. मटण धुवून झाल्यानंतर माझे बोटं वाचवत मी कांदाही कापून घेतला. मी लग्नाआधी तर मटणसुद्धा बघितलेलं नव्हतं, नॉनव्हेज म्हणजे काय असतं म्हणून. पण लग्नानंतर माझ्या लोकांसाठी मला हे शिकावं लागलं, करावं लागलं. सासू म्हणायला लागली की मी किती दिवस पुरणार आहे म्हणून तुला. तर मला हे शिकावं लागलं आणि मी शिकले आणि आत्ता माझा हात मटणा बनवण्यामध्ये कोणी पकडू शकत नाही. नॉनव्हेज तर मी इतकं भारी बनवते आणि या कधीतरी नॉनव्हेज खायला. आणि मी मटण आता शिजायला टाकून घेतलं. मटण शिजतं तोवर सूपसाठी मी इथं वाटण करून घेतलं. सूपसाठी वाटण झाल्यानंतर बिर्याणीची तयारी केली. मस्तपैकी गरम पाणी टाकलं सूपसाठी. ते शिजतं तोवर मी बाजूला बिर्याणीची तयारी केली आणि बिर्याणीसाठी जे जे काही लागत होतं ते मी सगळं बाजूला काढून ठेवलं. त्याच्यानंतर मी सूपमध्ये वाटण टाकलं सूपचं. त्याच्यानंतर बिर्याणीसाठी मस्तपैकी भरपूर असा लसूण मी ठेचून घेतला. पातेल्यात तेल टाकून घेतलं. पातेल्यात तेल टाकल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यात टाकल्या. मस्तपैकी लसूण ठेचून घेतला. तेजपत्ता टाकला, जिरे टाकले, कढीपत्ता मी बारीक असा चिरून घेतलेला होता, कढीपत्ता टाकला, दालचिनीचे तुकडे टाकले, कांदा टाकला आणि मस्तपैकी त्याला असं लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतला कांदा. मग नंतर मी त्यात लसूणची पेस्ट टाकले आणि इथे मी धना पावडर, बिर्याणीचा मसाला आणि मटण मसाला घेतला आहे आमचा घरगुती बनवलेला. आणि जसं त्याला लागणार तसा मी तो त्याच्यात टाकून घेतला. कोथिंबीर टाकली मस्तपैकी छान. आणि माझं मटण इथे शिजलं होतं, पीसही छान शिजून गेले होते. तर मग मी सगळं जे बिर्याणीसाठी जो मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये मी पीस टाकून घेतले. पीस टाकल्यानंतर थोडा वेळ त्याला परतू दिलं त्यातच आणि नंतर त्याच्यात मी मस्तपैकी तांदूळ टाकला. तांदूळ टाकून मग त्याच्यात सूपचं पाणीही टाकलं. तांदूळ शिजला आणि माझ्या चिल्लू पिल्लूला जेवायला घातलं आणि रेवाला बिर्याणी खूप आवडली. चला बाय बाय.